गेलेत आणि आपण मात्र एकाच जागी अडकलोय. आजच्या या धावपळीच्या जगात हा मानसिक थकवा, हे मागे राहिल्याचं ओझं आपल्या सगळ्यांनाच जाणवतं. आजच्या या विशेष विश्लेषणात आपण याच भावनेच्या मुळाशी जाणार आहोत. बघूया नेमकं काय चाललंय आपल्या मेंदूत. प्रश्न असा पडतो की बाकीचे सगळेच आपल्यापुढे का वाटतात. म्हणजे आपण सोशल मीडिया उघडतो आणि काय दिसतं, कुणाची तरी नवीन गाडी, कुणाचं तरी ग्रँड लग्न किंवा परदेशातल्या ट्रिप्स. हे सगळं पाहिलं की अचानक आपलं एकदम साधं, सरळ आणि चांगलं असलेलं आयुष्यही कुठेतरी अपूर्ण वाटायला लागतं, बरोबर? यामागचं खरं कारण खूप धक्कादायक आहे. आपला मानवी मेंदू आहे ना, एका अशा न संपणाऱ्या चक्रात अडकला आहे ज्यासाठी तो मुळात बनलाच नव्हता. खरं सांगायचं तर आजचा मानव तुलनेच्या अशा एका भयंकर सापळ्यात अडकलाय ज्याचा सामना करण्याची आपल्या मेंदूची क्षमताच नाहीये. तर सर्वात आधी बघूया आधुनिक तुलनेचा हा सापळा आणि सर्वत्र दिसणारं टोकाचं यश. एकेकाळी फक्त आपल्या गल्लीत किंवा गावात होणारी तुलना आता थेट जागतिक स्तरावर कशी पोचलीये ते पाहूया. रोज सकाळी उठल्यापासून आपण नेमकं काय कन्झ्युम करतो ह्यावर जरा लक्ष द्या. टोकाचं यश, सौंदर्याचे अवास्तव आणि खोटे निकष, अति आलिशान जीवनशैली, अब्जाधीश आणि ते चकचकीत इन्फ्लुएन्सर्स, या सततच्या भडीमाराचा परिणाम काय होतो तर आपलं अगदी उत्तम चाललेलं नॉर्मल आयुष्य आपल्याला अचानक एका अपयशासारखं वाटू लागतं, जे खरं तर अजिबात अपयश नसतं. हे सगळं नीट समजून घेण्यासाठी आपल्याला जरा भूतकाळात जावं लागेल. प्राचीन टोळ्या, सामाजिक दर्जा आणि त्याची उत्क्रांतीची मुळे. माणसाची ही सतत तुलना करण्याची सवय हा काही आजचा आधुनिक आजार नाहीये, तर प्राचीन काळातील जगण्याची ती एक अत्यंत महत्त्वाची सिस्टम होती. आता सामाजिक दर्जा म्हणजे नेमकं काय, तर प्राचीन टोळ्यांमध्ये एखाद्या व्यक्तीचा गटातील दर्जा थेट त्याच्या जगण्याची शक्यता ठरवत असे. म्हणूनच आपण इतरांच्या तुलनेत नक्की कुठे आहोत हे सतत मोजत राहण्यासाठी आपल्या मानवी मेंदूची उत्क्रांती झाली. त्या काळात गटात उच्च दर्जा असण्याचे अगदी स्पष्ट आणि थेट फायदे होते. म्हणजे बघा, अधिक सुरक्षितता, मुबलक संसाधने, जोडीदार मिळवण्याच्या जास्त संधी आणि गटामध्ये अधिक प्रभाव. सोप्या भाषेत सांगायचं तर इतरांशी तुलना करत राहणं आणि स्वतःचा दर्जा टिकवणं हा तेव्हा अक्षरशः जीवनमरणाचा प्रश्न होता. मेंदूने हे आपल्या सुरक्षेसाठीच शिकून घेतलं होतं. पण इथेच सगळी गडबड झालीये. प्राचीन काळ आणि आजचा काळ यात एक प्रचंड मोठी तफावत आहे. प्राचीन काळात आपण फक्त आपल्या ओळखीच्या 50-100 लोकांच्या छोट्या गटात तुलना करायचो, ज्यामुळे सुरक्षितता मिळायची. पण आज इंटरनेटच्या अतिरेकामुळे आपण थेट लाखो अनोळखी आणि स्वतःला नेहमी परफेक्ट दाखवणाऱ्या लोकांशी आपली तुलना करतोय. आपला मेंदू या प्रचंड मोठ्या ओझ्यासाठी अजिबात डिझाईन झालेला नाहीये. आणि इथूनच एका अत्यंत धोकादायक वास्तवाला सुरुवात होते. सोशल मीडियाचा भ्रम, संपादित केलेलं म्हणजेच एडिट केलेलं प्रदर्शन विरुद्ध आपलं खरंखुरं वास्तव. ऑनलाईन आणि ऑफलाईन जगातला हा फरक खरंच खूप भयानक आहे. एका बाजूला ऑनलाईन दिसणारे सततचे विजय आणि यश, तर दुसऱ्या बाजूला आपलं ऑफलाईन असलेलं रोजचं स्ट्रगल आणि रितेपणा. तिकडे दिसणारं टोकाचं सौंदर्य आणि इकडे आपली असुरक्षितता. तिकडचा तो भारी प्रवास आणि ऐशाराम विरुद्ध इथलं आपलं एकाकीपण आणि चिंता. आपण आपल्या खऱ्या कच्च्या वास्तवाची तुलना दुसऱ्या कोणाच्या तरी भारी फिल्टर लावलेल्या आणि एडिट केलेल्या आयुष्याशी करतोय. हे आपल्या मानसिक आरोग्यासाठी किती घातक आहे याचा विचार करा. विशेषतः आजच्या तरुण पिढीसाठी हा यशाचा एक अतिशय भयंकर सापळा बनला आहे. होतं काय की आपण आपल्या प्रवासाच्या सुरुवातीच्या टप्प्याची तुलना थेट दुसऱ्या कुणाच्या तरी सर्वोच्च शिखराशी करतो. त्या फिटनेस आयकॉन्सना किंवा लक्षाधीशांना बघून असा अगदी खोटा आणि खतरनाक समज निर्माण होतो की अरे, मी पण आत्ताच ह्याच क्षणी एवढाच यशस्वी असायला हवा होतो. आणि मग सुरू होतं ते प्रचंड नैराश्य. आणि ही सवय फक्त आपल्या वैयक्तिक आनंदच हिरावून घेत नाही, तर ती आपली नातीसुद्धा उद्ध्वस्त करते. आपण आपल्या जोडीदाराची इतरांच्या जोडीदाराशी तुलना करू लागतो, रोमॅन्सच्या लेव्हलची तुलना करतो. ऑनलाईन सतत दिसणाऱ्या त्या अधिक चांगल्या ऑप्शन्समुळे आपल्या मेंदूला कल्पनेतील पर्यायांचे एक भयंकर व्यसन लागतं. आणि याचा सर्वात मोठा फटका कोणाला बसतो तर आपल्या प्रत्यक्ष आयुष्यातील कृतज्ञतेला. आपल्याकडे जे आहे त्याबद्दलची कृतज्ञता पूर्णपणे नाहीशी होते. आता आपण एका अशा मुद्द्याकडे वळतोय जो समजून घेणं सर्वात जास्त गरजेचं आहे. आपल्या असुरक्षिततेतून नफा कमावणारा असमाधानाचा व्यापार. आधुनिक अर्थव्यवस्था आपल्या या भीतीच्या भावनेवर कशी चालते ते बघूया. तुम्हाला माहितीये, आजचे अनेक महाकाय उद्योग याच भावनेवर उभे आहेत.
सौंदर्य उद्योग, आलिशान फॅशन ब्रँड्स, फिटनेस कल्चर आणि अर्थातच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स हे सगळे असे बिझनेस मॉडेल्स आहेत जे माणसाच्या याच तुलनेच्या सवयीतून आणि स्वतःबद्दल वाटणाऱ्या मी पुरेसा चांगला नाही या अपूर्णतेच्या भावनेतून अक्षरशः अब्जावधींचा नफा कमवत आहेत. थोडक्यात सांगायचे तर एक अतिशय कटू सत्य लक्षात घ्या. जर लोक खरोखर समाधानी असते ना, तर अनेक व्यवसायांचे इमले एका सेकंदात कोसळले असते. या आधुनिक यंत्रणा मुद्दाम आपल्यात मागे राहिल्याची भीती निर्माण करतायत. ती वाढवतायत, कारण आपलं भावनिक असमाधान हे या बाजारपेठेसाठी अत्यंत फायदेशीर असतं. जोपर्यंत आपण असमाधानी आहोत तोपर्यंत आपण सतत काहीतरी नवीन विकत घेतच राहणार. पण मग यातून बाहेर पडण्याचा काही मार्ग आहे का? नक्कीच आहे. शांततेचा मार्ग आणि या तुलनेच्या न संपणाऱ्या पायऱ्यांवरून सुटका. इथेच आपल्याला थोडं वैचारिक समाधान मिळेल. तुलनेच्या या न संपणाऱ्या पायऱ्यांचं लॉजिक एकदा समजून घ्या. पहिली पायरी, आपण खूप कष्ट करून एखादं ध्येय किंवा टप्पा गाठतो. दुसरी पायरी, आपल्याला लगेचच कुणीतरी आपल्यापेक्षा अधिक श्रीमंत, जास्त हुशार किंवा अधिक आकर्षक व्यक्ती दिसते. आणि तिसरी पायरी, आपल्याला हे जाणवतं की समाजाच्या मान्यतेच्या या शर्यतीला कोणतीही अंतिम रेषा नाहीये. हे खूप भयंकर आहे. जर आपला आनंद सतत दुसऱ्यांशी होणाऱ्या तुलनेवर अवलंबून असेल तर शांतता मिळवणं अशक्य आहे, कारण नेहमीच कोणीतरी आपल्या पुढे असणारच आहे. निसर्गाकडे बघा. एक झाड कधीही दुसऱ्या झाडाशी स्वतःची तुलना करत नाही. एक नदी कधीही दुसऱ्या नदीशी स्पर्धा करत नाही. केवळ माणूसच असा प्राणी आहे जो स्वतःची किंमत सतत इतरांच्या मोजपट्टीवर मोजत असतो. खरी मुक्तता, खरं स्वतंत्र तेव्हाच मिळतं जेव्हा स्वतःची किंमत ठरवण्यासाठी आपल्याला या समाजाच्या मान्यतेची किंवा लाईक्सची गरज उरत नाही. कारण आधुनिक तुलनेची ही संस्कृती केवळ आपला आनंदच हिरावून घेत नाही, तर ती आपलं वर्तमान हिरावून घेते. सतत इतरांना दाखवण्यासाठी म्हणजेच एक परफॉर्मेटिव्ह आयुष्य जगण्याच्या नादात आपण आजचा क्षण, वास्तवाचा खरा अनुभव घेणंच विसरून जातोय. आपण फक्त एका छोट्या स्क्रीनच्या आणि तुलनेच्या चष्म्यातूनच आयुष्य जगायला लागलोय. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा कोणाचं तरी यश किंवा कोणाची तरी भारी सोशल मीडिया पोस्ट पाहून स्वतःला कमी वाटू लागेल, एकदम उदास वाटेल, तेव्हा एक क्षणभर नक्की थांबा आणि स्वतःला हा एकच प्रश्न विचारा: हे खरोखर माझं अपयश आहे की हा फक्त माझ्या मेंदूला पडलेला एक तुलनेचा सापळा आहे? हा एक साधा प्रश्न तुम्हाला लगेच वास्तवाची जाणीव करून देईल. आपल्या रोजच्या जगण्यावर परिणाम करणाऱ्या अशाच अनेक मानसशास्त्रीय सत्यांचं विश्लेषण पाहण्यासाठी नक्कीच सबस्क्राईब आणि शेअर करा. पुढील सत्रात आपण एका अतिशय रंजक विषयावर बोलणार आहोत. माणसांना न मिळणाऱ्या गोष्टींचे इतके वेड का असते? न मिळणाऱ्या गोष्टींमागील भावना इतकी प्रबळ का असते आणि ती आपल्याला कशी नियंत्रित करते हे आपण पुढच्या वेळी सविस्तर उलगडणार आहोत.